वाजिये द्वारी कीर्तनाची वारी। आणि अशा प्रकारे तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन। धर्माचं रक्षण करण्याकरिता तुकोबाराय म्हणतात ह्या यावत विश्वामध्ये आलो। वारकरी संप्रदाय आपला धर्म टिकवण्याकरिता माझा जीव जरी गेला तरी चालेल, पण पांडुरंगी दृढ भाव ह्या न्यायाप्रमाणे मी माझं जीवन तर जगणार, असं तुकोबाराय आपल्याला अभंगाच्या माध्यमातून सांगतात। पण पहिलाच प्रश्न आज आमच्या सर्वांच्या समोर उभा झाला असेल की अहो तुकोबाराय तर म्हणतात धर्माचे पालन, ज्या अर्थी तुकोबाराय म्हणतात धर्माचं पालन करा त्या अर्थी कुठेतरी अधर्म होत असावा। ज्या अर्थी तुकोबाराय म्हणतात धर्माचं पालन करायचे त्या अर्थी कुठेतरी अधर्म होत असावा। ज्या अर्थी सुनेने कुठेतरी चुकते, म्हणजे तू तुझा काय करायचा आहे, धर्म तुला विसरायचा नाही। म्हणजे तुकोबारायांना एवढंच सांगायचंय की तुम्ही ह्या यावत विश्वामध्ये आलात, हे कलियुग आहे आणि ह्या कलियुगामध्ये अधर्मच मादत चाललेला आहे आणि त्याच्याकरिता धर्माचं पालन करण्याकरिता तुकोबाराय म्हणतात ह्या यावत विश्वामध्ये यावं लागेल, कारण की धर्माचं पालन होतच नाहीये। अहो कसं होत नाहीये तर बघा, एक दिवस असं सहज झालं, रामायणाचार्य महाराज होते आणि एक अतिथी त्यांच्याकडे आले आणि आल्याच्या नंतर प्रश्न केला की महाराज अहो तुम्ही तुकोबाराय म्हणतात, संत मायबाप सगळेच म्हणतात की धर्माचं पालन करा, धर्माचं पालन करा, मग रामराज्यात काय होतं? तर रामराज्यामध्ये काय होतं तर तुकोबाराय सांगतात अहो रामराज्यामध्ये मुख्य प्राण्यांना सुद्धा न्याय नीतीने वागणूक दिली जायची, पण आता मात्र ते उरलं नाही आणि त्याच्याकरिता धर्माचं पालन करायचंय। मग आता पहिला प्रश्न पडला असेल की धर्माचं पालन करण्याकरिता ह्या यावत विश्वामध्ये आम्ही आलो, मग धर्म म्हणजे नेमकं काय हा पण प्रश्न पडला असेल। धर्म म्हणजे नेमकं काय? हा धर्म आहे, तो धर्म आहे, तो धर्म आहे, आम्ही सांगू शकतो का? हा धर्म झाला, ह्याचं नाव धर्म आहे, ह्याचा आकार धर्माचा असा आहे, आपण सांगू शकतो का? सांगू शकतो का आपण? तर अजिबात सांगू शकत नाही, पण तो धर्म आम्ही दाखवून देऊ शकतो। अतिशय मार्मिकतेचे अतिशय तात्विक असं चिंतन आपल्याला मांडायचंय, जे अतिशय आपल्या जीवनाला पूरक आहे असं। म्हणजे धर्म हा आम्हाला दाखवता येणार नाही, हा धर्म आहे, तो धर्म आहे, तो धर्म आहे, तो धर्म आहे, पण त्याच्या कार्याची घडी मात्र आम्ही आमच्या जीवनामध्ये दावू शकतो। ती कशी तर बघा, धर्माला आकार नाही, धर्माला वजन नाही, धर्माला स्वयंस्फूर्तता नाही, पण तोच धर्म हा एका धर्मीवर अवलंबून आहे। तोच धर्म एका धर्मीवर अवलंबून आहे। ते कसं तर बघा, तो धर्मी आपल्या सद्बुद्धीच्या विवेकातून जे कार्य करतो की जे कार्य समाजहिताचं असेल आणि त्या समाजहिताच्या कार्यामध्ये आचार विचारांची जी जागृत शक्ती त्याच्यामध्ये निर्माण होत असते, ती गोष्ट म्हणजे कोणती असते तर धर्म नावाची गोष्ट असते। तर ती कशी तीही तुम्हाला सांगेल, पण सर्वांनी एकदा नीट बसून प्रेमाने आनंदाने भगवंताचं भजन करा। विठ्ठल विठ्ठल धर्म आम्हाला दाखवता येत नाही, तो धर्मीवर अवलंबून आहे, आपण आत्ताच सांगितलेला आहे। तो कसा तर बघा, एखादं भलं मोठं कार्य सुरू आहे, समजा शिवजयंती असेल, अखंड हरिनाम सप्ताह असेल, त्या सप्त्यामध्ये त्या जयंतीमध्ये एखादा दानशूर असा महात्मा एखादा व्यक्ती येतात आणि दान देऊन जातात, चांगल्या मनाने दान देऊन जातात। का देऊन जातात दान? की बाबा मी जर दान केलं तर मलाही पुण्य मिळतंय आणि पुढचं कार्य, त्या पुढच्या कार्यामध्ये एक कार्यशक्ती दिसून येते। आता मला सांगा, देणारा दाता आहे, त्यांनी दिली देणगी, त्याचा विषय संपला, त्याला पुण्य लाभलं। कुणाच्या हातात दिली? जे कोणी आपल्या सप्त्याचे जे काही मेन असतात किंवा शिवजयंती आपण राबवली त्याचे कोणीतरी मेन असेल, त्यांच्याकडे आपण ती दिली। पण ज्यावेळी आपण त्यांच्याकडे ती देतोय त्यावेळी ते सुद्धा योग्य विचार करूनच त्याचा विनिमय करत असतात किंवा व्यवस्थित पद्धतीतच त्याची पुढची मांडणी करत असतात। का करत असतात? की अरे पुढून येणाऱ्या एका माणसाचा एक रुपया त्याच्या कष्टाचा आहे,
त्याने स्वतः त्याच्या घामातून कमवलेला तो 1-1 रुपया आहे, म्हणजे त्याची वायपटरित्या कुठेच तो खर्च झाला नाही पाहिजे असा तो विचार करत असतो. बरोबर अगदी. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं की देणारा देतच असतो, घेणारा घेत असतो, पण त्याच्यातून आम्हाला एवढं सांगायचंय की त्या देणगीतून एक कार्यशक्ती घडली की कार्यक्रम हा चांगला झाला. कार्यक्रम काय झाला तर चांगला झाला. मग आपण चलता चलता म्हणत असतो, जाता जाता म्हणत असतो, अरे ह्या माणसाने काय सप्त्याचं नियोजन केलेलं, काय ते अन्नदान, काय ते कीर्तनकार आणि काय ती ज्ञान मांडण्याची पद्धत, अतिशय अप्रतिम असा काय झाला तर कार्यक्रम झाला तो अखंड हरिनाम सप्त्याचा. म्हणजे सांगायचं तात्पर्य तिथे देणगी दिली, तिथे कार्यक्रम झाला, पण त्याच्यातून मात्र धर्माचा विकास झाला की अरे कार्य मात्र ते काय झालं तर चांगलं झालं. म्हणजे धर्म हा दाखवता येऊ शकत नाही, पण आपल्या कर्मातून त्याची जाणीव होत असते, कर्मातून त्याचा विकास होत असतो, आपल्या सहज तोंडातून निघतं कार्यक्रम मात्र चांगला झाला. आज फक्त मराठी प्रत्येक जण म्हणतो, अरे कार्यक्रम तर सगळेच करतात, कॉम्पिटिशन तर प्रत्येक जण करतो, स्पर्धा तर प्रत्येक जण करतच असतो, पण त्यातली त्यात ह्या फक्त मराठीवाल्या सगळ्या टीमनी त्यांच्या कार्यक्रमाची घडी मात्र कशी बनवली, एकदम टॉप बनवली असं आपण काय करत असतो तर म्हणत असतो. वैयक्तिक पाहता, खरं पाहता ती घडी आपल्याला घालून ठेवता येईल का? एखादा ड्रेस असेल, आपण घडी घालून व्यवस्थित कपाटात ठेवून देऊ शकतो. कार्यक्रमाची घडी आपण घालू शकतो का तर नाही, पण म्हणू मात्र नक्की शकतो की अरे ह्या माणसाने कार्यक्रमाची घडी मात्र एकदम टॉपची बनवली. अशा न्यायाप्रमाणे तुकोबाराय म्हणतात की धर्म हा धर्मीवर अवलंबून असतो आणि हा धर्म कुणी जोपासावा, हा धर्म कुणी पाळावा तर हा धर्म माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पाळावा, हा धर्म माझ्या धर्मवीर संभाजी महाराजांनी पाळावा की ज्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आणि फक्त आपल्या धर्मासाठी लढले होते. आणि म्हणून धर्माचं पालन हे त्यांनीच करावं. आणि म्हणून आज महत्त्वाचा विषय आपण कीर्तनाच्या माध्यमातून घेईल की आज आईचा धर्म आहे, सुनेचा धर्म आहे, सासूचा धर्म आहे, पतीचा धर्म आहे आणि वडिलांचा सुद्धा धर्म आहे, पुढाऱ्यांचा धर्म आहे, गुरूंचा धर्म आहे आणि कीर्तनकारांचा सुद्धा धर्म आहे. पण आज मात्र विषय असा झाला की जर ह्या यावत विश्वामध्ये जे पुढारी ती जर जनतेची समस्या बनत असेल तर धर्माचं पालन कुणी करणार? आज एक गुरु जर शिष्याची समस्या बनत असेल तर धर्म कुणी जोपासावा? आज जर एक मुलगी जर त्या पित्याची समस्या बनत असेल तर धर्म कुणी पाळावा? आज जर एक अतिशय शिक्षक मंडळी सुद्धा असतील, ते जर विद्यार्थ्याची समस्या बनत असेल तर धर्म कुणी जोपासावा? आज जर ऋषी एका धर्माची समस्या बनत असेल तर धर्म कुणी पाळावा? आणि म्हणून प्रत्येकाचा स्वधर्म तुकोबारायांनी सांगितला की अहो प्रत्येकाचा एक एक धर्म आहे, एक एक धर्म आहे आणि तो आज आम्ही पाळला पाहिजे. आज विशेष करून एक काळाची गरज म्हणून स्त्री शक्तीचा धर्म नक्कीच आपल्या सर्वांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करेल. पण सर्वांनी एकदा टाळ्या वाजून भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल